नमस्कार. ज्योतिषशास्त्रानुसार 12 राशींपैकी 4 राशी अशा आहेत की जे लोक त्यांच्या 3 गुणांमुळे इतरांच्या उपयोगाच्या वस्तू बनतात. या राशी कोणत्या आहेत, ज्याचा अनेकदा गैरफायदाही घेतला जातो? अनेकदा आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला अशी काही लोक असतात की जी विविध स्वभावाची असतात. काही लोकांचा स्वभाव जर इतका भोळा असतो की या लोकांची काही गुणांचा लोक सहजपणे फायदा घेतात. या लोकांना सहज फसवतात. हे का घडते? ज्योतिषशास्त्रात खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट केलेले आहेत की या राशींचे 12 राशींपैकी 4 राशी अशा आहेत की जे लोक 3 गुणांमुळे इतरांच्या उपयोगाच्या वस्तू बनतात. लोक त्यांचा गैरफायदा घेतात आणि त्यांना फसवतात. जाणून घेऊया अशा 4 राशींबद्दल. जेव्हा या गुणांचा इतरांकडून वापर केला जातो तेव्हा खरं तर मदत करणे, दयाळूपणा आणि प्रामाणिकपणा हे 3 गुण माणसाचे आंतरिक गुण आहेत. या गुणांमुळे इतरांचे जीवन उजळतात. पण जेव्हा या गुणांचा इतरांकडून गैरवापर केला जातो तेव्हा काय होते? 4 राशी त्यांच्या उदारता, अति दयाळूपणा आणि निरागसतेमुळे इतरांचे बळी ठरतात. जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत की ज्या त्यांच्या चांगुलपणामुळे सहज फसतात आणि त्या इतरांसाठी उपयुक्त वस्तूही बनतात. वृषभ. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचे लोक त्यांच्या स्थिरता, संयम आणि चिकाटीसाठी प्रसिद्ध आहेत. हे लोक नेहमीच त्यांच्या मित्रांसाठी आणि कुटुंबासाठी उपलब्ध असतात. जेव्हा एखाद्याला मदतीची गरज असते तेव्हा ते मदतीचा हात पुढे करण्यास कधीही मागे-पुढे पाहत नाही. वृषभ राशीचे लोक त्यांच्या प्रियजनांसाठी सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण तयार करतात. हे लोक त्यांच्या दयाळूपणाचा फायदा देखील घेतात. वृषभ राशीचे लोक त्यांच्या मित्रांसाठी ते स्वतःच्या गरजेकडे दुर्लक्ष करतात. याचा परिणाम असा होऊ शकतो की त्यांचा विश्वास आणि मदत स्वार्थी लोक वापरू लागतात. कर्क. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचे लोक अत्यंत संवेदनशील आणि संगोपन करणारे असतात. ते त्यांच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या कल्याणासाठी काहीही करू शकतात. कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या काळजीवाहू आणि प्रेमळ स्वभावामुळे नेहमीच इतरांशी जोडलेले वाटते. पण काही लोक या दयाळू स्वभावाचा फायदा घेतात. कर्क राशीचे लोक जितके जास्त स्वतःला इतरांची काळजी घेण्यासाठी समर्पित करतात, जितके त्यांना फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. ते त्यांच्या भावना शेअर करण्यावर विश्वास ठेवतात, ज्यामुळे कधीकधी त्यांना इतरांकडून नुकसानही होऊ शकते. तूळ. ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीचे लोक त्यांच्या शांत आणि संतुलित विचारसरणीसाठी ओळखले जातात. हे लोक नेहमीच लोकांमध्ये सुसंवाद राखण्यासाठी कठोर परिश्रम करतात. तूळ राशीचे लोक प्रत्येक परिस्थितीत निष्पक्ष आणि संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच हे इतरांसाठी एक परिपूर्ण जोडीदार असतात. त्यांच्या या शांत स्वभावामुळे त्यांना लोकांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतःच्या किमतीवर तडजोड करण्यास भाग पाडले जाते. संघर्षही टाळण्यासाठी ते अनेकदा स्वतःच्या इच्छा त्याग करतात, त्यामुळे ते इतरांसाठी सोपे लक्ष्य बनतात. तूळ राशीच्या लोकांना हे लक्षात ठेवावे की इतरांसाठी उभे राहणे हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यांच्या सीमा स्पष्ट करणे देखील महत्त्वाचे आहे. मीन.
ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीचे लोक त्यांच्या चांगल्या हृदयासाठी आणि सहानुभूतीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण होत नसल्या तरी ते इतरांना मदत करण्यास नेहमीच तयार असतात. मीन राशीच्या अंतर्गत जन्मलेले लोक इतरांचे भावनिक कल्याण समजून घेण्यात तज्ज्ञ असतात. ते स्वभावाने दयाळू असतात आणि इतरांना मदत करण्यास कधीही मागे-पुढे पाहत नाही. त्यांचा हा स्वभाव कधीकधी त्यांच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. मीन राशीच्या लोकांना त्यांच्या मदतीमुळे इतरांकडून फसवणुकीची बळी पडण्याची शक्यता आहे. त्यांना नाही म्हणणे कठीण जाते, ज्यामुळे ते स्वार्थी लोकांसाठी सोपे शिकार बनतात. त्यांच्या उदारतेचा गैरफायदाही घेतला जाऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या दयाळूपणावर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या मर्यादा निश्चित करणे महत्त्वाचे आहे. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.